तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता आपण नेमकी चालू आहे शेतामध्ये. कोताड्याचा नाश्ता घेऊन आलो आपलं, व्हेज टॉमीचा नाश्ता. आणि सुंदर असं वातावरण येतं, कारण की सकाळ सकाळी मस्तपैकी आभाळ येईल, पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि सांगेलच आहे म्हणून पाऊस. आपली लाईट इकडं बाहेरून लावेली. कुत्र्याच भाकरी इकडे बा. कालच्या आणि तेच म्हणलं भाकरी पाहतो तुम्ही, त्याच्या सापडलेलं आहे. यू जमला होता हेच काम. आणि आपल्याला शेतात आज काही गवत आपलं आहे वावरामध्ये, ते उचलून टाकी नाही. आणि पावाचं होतं पण वातावरण तसं काही चांगलं नाही आज. पाहू आणखी ऊन जरा पडला, ते ऊन जरा पडला तर पावाला बी जाऊ. आणि तसंच आपण विहिरीतच जाऊ. पण मग वर असल्यावर माझा गोबीचं रोप आपलं लावायला आलेलं आहे. बघू शकतो तुम्ही, एक मिनिट हा. गोबीचं रोप काही ठिकाणी लहान आहे, काही ठिकाणी मोठं आहे. तर ते लावायला आलेलं आहे. आणि वावर लवकरात लवकर नीट करणं आहे आपल्याला, नाहीतर पाऊस सांगितले 3-4 दिवस. आता ते काही उघडत नाही. आज रक्षाबंधन आहे. हो, आता आपण खायचं त्याच झालेलं का भाकर खाणं. तर आपण जाऊ आता घरी. त्या सकाळी जे आहे ना, की टाकीनं बी योग्य नाही. तर चला घरी. मित्रांनो, शेतातून आपण आलतो घरी, पण आता परत एकदा जाणे आपल्याला शेतामध्ये पावण्यासाठी. आणि आता जाऊयात शेतात, बघूयात काय होतं. तसं की पावायचं आहे आपल्याला 2 ठिकाणी पावायचं आहे, विहिरीत एकदा. मित्रांनो, आता आपण शेतात आलेलो आहे. आणि आपल्या टेकडी साईडला, टेकडीवरनं चाललो आहे आपण. चंदनाचे वगैरे झाडी भरपूर सारे आहे, वेगवेगळे. हे बघू शकता तुम्ही, चंदन चंदन. पुष्पा आहे, पुष्पा. चंदन 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 चंदन. ओनली चंदन, फक्त लाल चंदन नाही, पण चंदन आहे. तेव्हा चंदन, पूर्ण चंदनाचे झाडं इथे. आणि आमच्या वाट्याला एक बी येत नाही. तर चला, विहिरी पाशी आपण आलो आहे. पाऊस येतोय वरून. आणि आपण आलोय पाहुण्यासाठी. तसं काय आपलं नाद करायचं नाही, त्याचा नाद वेळ. तर मस्त पायपा चाललोय आपण. जवळपास आलोय पाहुण्यासाठी. पाऊस चालू आहे तरी बी पावायचं आहे आपल्याला. नाद करते काय विषय इथं, डायरेक्ट नाद करते काय. तर स्वागत आहे आपलं, विहीर आपली स्वागत करते. स्वागत आहे तुमचं विहिरीमध्ये. पाणी पाहू शकता तुम्ही. हात दुखतोय हा खूप, कॅमेरा धरून. विहिरीत पाणी बा, मस्तपैकी पाणी. आपण कपडे वगैरे काढू, सुरुवात करू. मित्रांनो, आता आपण पाहून वगैरे आलोय. आणि आपल्या चपलीची झाली आहे डायरेक्ट ट्रक, जी की सटकू राहिली. पाय बी खूप दुखतोय आपला, तरी बी पावाची इंग आहेच. तर आता आपण जाऊयात घरी. शेतान घर आणि शेतान घर जे पहा तुम्ही, बांधा जाऊ आपण. तर असं काय आहे, पाहून येऊन आलोय. आता घरी जाऊ, जेवण करू. 2:30 वाजताय आता मस्तपैकी. आणि आपली विहीर दाखवतो पण. एक मिनिट हा. असं पहा, मस्त चिमण्या कशा घरटे ते, एकदम भारी.
विहिरीतलं पाणी जरा खोलच काय. पाण्याची बॉटल वगैरे पडेल. चिमण्या बघा असा आवाज करू राहिले. आणि आपलं आवळीचं झाड. चला बघा किती आवळे येईल. भरपूर असे आवळे येईल. आणि आता आपण जाऊयात घरी. डांगराचं वेल पहा. डांगर 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 डांगर. एक फूल खाली बी 2-3 फुलं आलेले. भरपूर सारे फुलं वगैरे आहे. मित्रांनो आता आपण आलोय आपल्या टेरेसवरती. टेरेसवरती तुम्ही बघू शकताय की आपली जी काय म्हणते कोरपाड म्हणजे आमच्या इकडे. तर कोरपाड हे वाळी काऊन जागा बदलेली त्याच्यामुळे वाळी असं. गावाकडा एकदम नजारा बघा तुम्ही. आपल्या मस्तपैकी आपल्या गावाकडे मस्तपैकी झडगं लागले आणि दिवसभर चालू होतं थेंब झडगं. आणि आता बंद झालेलं आहे. आणि तुम्ही वातावरण पाहिलं असेल. आणि सुंदर असं वातावरण आपल्या गावाकडे. आणि गाणी वगैरे चालू आहे तिकडं भिलवाड्यात. काही असेल तिकडे जत्रा वगैरे. आणि बघा खाजूगावणी वगैरे. आणि ते समोर बघू शकता तुम्ही जे टाकी वगैरे ती आपल्या गावात पाणी येण्यासाठी म्हणजे गावात जे आपण पाणी पितो ते त्या टाकी थ्रू येतं गावात सर्व पाणी. आणि तिथंच समोरच मंदिर आहे. ते व्हाईट दिसतंय ते. हे मंदिर आहे श्री चक्रधर स्वामीचं मंदिर आहे ते. आणि इकडे बी बघा हे खंडोबा मंदिर आहे आपल्या गावाचं टेकडावरती. आपल्या गावात अशी 3 मंदिरं आहे टेकडावरती. तिकडं बी एक दत्तगड म्हणून. आणि तिकडे बी जाऊ आपण. आणि इथले बघू शकता तुम्ही 2 मंदिरं इथे. एक आपल्या दारासमोरच आहे. नाही आपण मंदिराच्या दारासमोर आहे. हे हनुमान मंदिर. खाली एक दिसतंय ते दत्त मंदिर आहे. तर असं काही आहे. कंटेंट नव्हतं म्हणलं चला टेरेसवरती जाऊ पाहू काहीतरी. आणि असं काहीतरी आहे आपल्या. मित्रांनो आता आपण 9:30 वाजले. आता डबे देण्यासाठी आलतो इकडे समृद्धीवरती. अचानक भयानकपणे आपल्याला कळलं की डबे नेऊन देणं आहे. तर मग ताटकन खिचडी उकळली आणि त्यांना नेऊन दिली. दीपेश भाऊ शैलेश भाऊ यांना काय म्हणतं ते म्हणून. आता दीपेश भाऊ काय म्हणते पहा तुम्ही. बड्डे असता माझा काय करता. लावा फोन. आपल्या मित्राचा बड्डे आहे का. आणि हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्स चालू त्यांचं. ती कालच्या ब्लॉगमध्ये नाही का रिस्टार म्हटलं तुम्ही त्यांचा बड्डे आज. तर अशा प्रकारे त्यांचा बड्डे सेलिब्रेट करतोय आपण. गेले तर त्यांना तर मित्रांनो आता आम्ही ज्ञानेश्वर भाऊला भेटायला आलो स्वतः. तिकडे कुठं भाऊ राहिले ज्ञानेश्वर भाऊ आता अकॅडमी मध्ये योद्धा अकॅडमी मध्ये. आणि त्यांचं आता आर्मीची भरती चालली सध्या. आर्मीची हाईट नाही भरती. केस वाढा ना वाढेल वाढण्यासाठी त्यांनी आता प्रयत्न चालू केलेले आहेत. तुम्ही मोठं ना कधी घेणार वारंगणी करा. प्लास्टर करणार अण्णाच घर 1980 वेळेस बांधले. प्लास्टर का केलं. दीपक भाऊ काहीतरी म्हणायचं. छत्रपती कॉलेजला ऍडमिशन घेत आहे. आणि तुम्हाला जर आढळलेच तर कमेंट मध्ये आम्हाला सांगून टाका. मारू गिरू नका. आमचा बैल सुटलाय म्हणून. ज्ञानेश्वरनं सांग सोडेल होता ते विरोधी. तुझं वेट काटा तुटून गेला. याला वाटलं वेटिंग नाही. याला वेटिंग वर ठेवले कारण की ते पूर्ण कॉलेजची गेट आणि ते बदलेलं आहे ना. याच्या मापाच नव्हते. मॅडम ते अंगणवाडीतल्या त्या दोळणी बांधली आणि अंगणवाडीत नव्हतं पाहिलं ना. काटा लटकीला वर आणि काटा तुटून गेला.